कारण नामानं ऊर्ध्वगती प्राप्त होते, नामातनं उर्वी बाहेर पडतो. नामे निर्मळ चित्त, नामे साधे गुणात येत, नामे निर्मुक्त भोपाश उद्धवा. आणि त्याच्याकरता ज्ञानोबा येतं म्हणतात, कोण येईल माझ्याकडे, देव म्हणतात कोण माझ्याकडे, तैसे यम नियम कडसले. एका वाक्यात ज्ञानोबाने सगळं सार घातलेलं आहे. जो यमाच्या आणि नियमाच्या कसाला उतरलेला आहे, जो तपाने ज्ञानानं चोखाळलेला आहे. आता यम आणि नियम दोन शब्द आहेत, पण शास्त्रात 5 यम आहेत, 5 नियम आहेत. एकेकाचा विचार करायचं म्हटलं तर अवघड आहे. धावत्या वेगामध्ये हे सांगितल्या वेळेमध्ये मी जेवढं होईल तेवढं सांगून रिकाम होणार. धावती 5 यम आहेत आणि 5 नियम आहेत. यम म्हणजे आम्हाला शेवटी बोलवायला येणार तो नव्ह. अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, परिग्रह, हे यम. त्यातलं पहिला ज्याला परमार्थ